दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। अलिबाग तालुक्यातील रेवदंडा समुद्र किनाऱ्यावर शनिवारी रात्री घडलेली दुर्दैवी घटना मच्छीमार बांधवात खळबळ उडवणारी ठरली आहे। उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्याचा प्रदीप कमजोरी गौतम वय वर्ष 30 हा नवगत मच्छीमार अचानक समुद्रात बुडूक झाला। प्रदीप नुकताच रेवदंडा येथे कामासाठी आला होता आणि जय भवानी मच्छीमारी बोटीवर रुजू झाल्याच्या पहिल्याच दिवशी हा दुर्दैवी प्रकार घडला। 31 ऑक्टोबर रोजी रात्री 9:30च्या सुमारास तो आणि त्याचे सहकारी मासेमारीसाठी समुद्रात गेले होते। बोटीवर जेवण करतानाच प्रदीप अचानक गायब झाला। सहकाऱ्यांनी शोध घेतला पण तो सापडला नाही। त्यानंतर रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। दुसऱ्या दिवशी दुपारी आंग्रेनगर समुद्र किनारी प्रदीप सापडला, मात्र तो जिवंत होता। या घटनेने रेवदंडा किनाऱ्यावर मच्छीमार आणि स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे। या दुर्दैवी घटनेमुळे रेवदंडा समुद्रावर मच्छीमारांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। स्थानिक प्रशासनाने या घटनेकडे लक्ष देऊन योग्य उपाययोजना करण्याची मागणी मच्छीमार बांधवांनी केली आहे। लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कुमार जैन, अलिबाग। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।